नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 25 धडाकेबाज घोषणा। 1 जानेवारीपासून सर्वांना खुशखबर। 19 डिसेंबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। शेतकऱ्यांसाठी निर्णायक क्षण। नुकसान भरपाईचा फॉर्म्युला बदलणार। अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे झालेल्या नुकसानीनंतर नुकसान भरपाईचा निकष बदलण्यावर सरकारमध्ये चर्चा सुरू आहे। हेक्टरऐवजी प्रत्यक्ष नुकसान पाहून मदत देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे। निर्णय झाल्यास हजारो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट। लाभार्थी यादीत बदल शक्य। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी पडताळणीला वेग देण्यात आला आहे। अपात्र नावे वगळून खऱ्या गरजू महिलांना लाभ देण्यावर भर दिला जाणार आहे। यामुळे अनेक महिलांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम। वीज दरात बदल होणार। घरगुती विजेच्या दररचनेबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे। दरवाढ टाळण्यासाठी पर्यायांवर चर्चा सुरू असून निर्णयाचा थेट परिणाम मध्यमवर्गावर होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। विद्यार्थ्यांसाठी धक्का की दिलासा। परीक्षा पॅटर्न बदलणार। राज्यातील काही शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा पद्धतीत बदल करण्याचा विचार सुरू आहे। अंतर्गत गुणांना अधिक महत्त्व दिले जाण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। घर खरेदीदारांसाठी मोठी संधी। रेडी रेकनर दरात बदल शक्य। काही शहरांमध्ये रेडी रेकनर दरांचा आढावा घेतला जात आहे। दरात बदल झाल्यास घर खरेदी विक्री व्यवहारांवर मोठा परिणाम होणार आहे। रिअल इस्टेट क्षेत्राचे लक्ष या निर्णयाकडे आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी। ऑफिस वेळेत बदल होणार। वाहतूक कोंडी आणि प्रदूषण लक्षात घेता काही शहरांमध्ये ऑफिस वेळांमध्ये बदलाचा प्रस्ताव चर्चेत आहे। फ्लेक्सी टायमिंगचा पर्याय पुढे येऊ शकतो। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पालकांसाठी अलर्ट। खाजगी शाळांच्या शुल्कावर कारवाई। शाळा शुल्कवाढीच्या तक्रारी वाढल्यानंतर शिक्षण विभागाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे। नियमबाह्य शुल्क आकारणाऱ्या शाळांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी। रेशन कार्ड धारकांसाठी मोठा बदल। धान्य वितरण पद्धत बदलणार। राज्यातील रेशन दुकानांमध्ये वितरण प्रक्रियेत सुधारणा करण्याचा निर्णय होऊ शकतो। डिजिटल नोंदी आणि थेट लाभार्थी तपासणीमुळे गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। वाहनधारकांसाठी मोठी बातमी। जुन्या वाहनांवर निर्बंध। प्रदूषण नियंत्रणासाठी काही शहरांमध्ये जुन्या वाहनांवर निर्बंध घालण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे। निर्णय झाल्यास लाखो वाहनधारकांवर याचा परिणाम होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। तरुणांसाठी व्हायरल अपडेट। सरकारी अप्रेंटिसशिप संधी वाढणार। राज्यातील तरुणांसाठी सरकारी अप्रेंटिसशिप आणि प्रशिक्षण संधी वाढण्याचा निर्णय होऊ शकतो। कौशल्यासोबत मानधन मिळणार असल्याने युवकांमध्ये मोठी उत्सुकता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। ग्रामीण रस्त्यांसाठी निधी मंजूर। ग्रामीण भागातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळे गावोगावी दळणवळण सुलभ होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम। शासकीय कार्यालयामध्ये कामकाज पद्धतीत बदल करणारे नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे। डिजिटल कामकाजावर अधिक भर दिला जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पाणी पुरवठ्याबाबत महत्त्वाची बातमी।
काही शहरांमध्ये पाणीसाठ्यात घट झाल्याने पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन. त्यानंतरची सर्वात मोठी आणि तरुणांसाठी मोठी बातमी. बेरोजगार तरुणांसाठी भरती अपडेट. राज्यातील विविध विभागांमध्ये रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. आरोग्य सेवांबाबत मोठा निर्णय. दुर्गम व आदिवासी भागात मोबाईल मेडिकल युनिट्स वाढवण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा वेळेवर मिळणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. शासकीय शाळांसाठी डिजिटल सुविधा. शासकीय शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड आणि डिजिटल वर्गखोल्या वाढवण्याचा निर्णय घेतला जात आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. घर खरेदीदारांसाठी खुशखबर. गृहकर्जाच्या व्याजदरात बदल होण्याची शक्यता आहे. नवीन घर घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी ठरू शकते. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. मतदार याद्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. लघु उद्योगांसाठी कर्ज सुलभता. लघु व मध्यम उद्योगांसाठी कर्ज प्रक्रिया सुलभ करण्याचे धोरण लवकरच जाहीर होऊ शकते. उद्योजकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा. बाजार समित्यांमध्ये बदल. शेतमालाच्या खरेदी विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. पर्यावरणाबाबत महत्त्वाची मोहीम. नदी व तलाव स्वच्छतेसाठी राज्यभर विशेष मोहीम राबवली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग वाढवला जाणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. महागाईबाबत सर्वसामान्यांची चिंता. दैनंदिन वस्तूच्या किमती वाढत असल्याने सर्वसामान्यांवर आर्थिक ताण वाढत आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य व प्रवास सवलतीबाबत नवीन निर्णय घेण्याची शक्यता आहे. याकडे ज्येष्ठांचे लक्ष लागले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. शहरातील पार्किंग नियम कडक. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पार्किंग नियम अधिक कडक केले जाणार आहेत. नियम भंग केल्यास दंड आकारला जाणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. पर्यटन स्थळावर गर्दी वाढली. थंडीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची संख्या वाढली आहे. प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महिलांसाठी मोठी आर्थिक संधी. महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना थेट सरकारी खरेदी मिळण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यामुळे ग्रामीण महिलांचे उत्पन्न वाढणार असून महिलांना आर्थिक बळकटी मिळणार आहे. तर ह्या होत्या आताच्या 25 महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या धडाकेबाज ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.